आपण मुलांना पाहिलं की वनस्पतीच्या रचनेमध्ये आपला जो पहिला भाग होता की जो फूल आहे, ते फुलाचा आपण संदर्भामध्ये पाहिलं स्पष्टीकरणाच्या माध्यमातून की फूल हे कशा प्रकारे कार्य करतं, किती कसं आकर्षित करतं, फुलाचा जो रंग आहे, ज्याचा वास आहे, ज्याचा आकार आहे, तो कशा प्रकारे असतो त्याचा पाहिलं. आता आपण आपला जो दुसरा भाग आहे वनस्पतीच्या जे रचनामधला जो पान, हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुलांनो भाग आहे की या पानामध्ये काय आहे, हरितद्रव्य आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि या हरितद्रव्य असल्यामुळे हे पानाचा जो रंग आहे तो कसा दिसत आहे, हिरवट दिसत आहे. अन्न निर्मितीमध्ये पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. पाण्याची महत्त्वाची भूमिका कशासाठी आहे? अन्न निर्माण करण्यासाठी, अन्नाची काय निर्मिती करण्यासाठी, म्हणजे अन्न निर्माण करण्यासाठी जो पान आहे या पानामध्ये काय आहे, हरितद्रव्य असतात आणि त्याच्यामध्ये हे अन्न निर्माण करत असतात. हे देखील आपण पाहिलं की हे पान आहे, महत्त्वाची भूमिका ही काय करत असते, बजावत असते. बघा, पाने ही मुख्यतः काय असतात, साधी आणि व संयुक्त. पानाचे देखील काय आहे, दोन प्रकार आहेत. एक साधं पान आहे आणि एक संयुक्त पान आहे. ते साधं पान त्याला काय म्हणणार, सिंपल लीफ बोलणार, आणि जे संयुक्त पान त्याला कंपाऊंड लीफ असं आपण बोललं जातो. तर पानाचे देखील दोन प्रकार म्हणजे गटमध्ये पडले जातो. एक साधं पान आहे, एक संयुक्त पान आहे. साधं पान म्हणजे एकाच पानाचा जो मोठा भाग आहे त्याला आपण काय बोललं जातं, साधं पान बोललं जातो. संयुक्त पान म्हणजे जर एकाच पानामधून त्याला छोटे छोटे काय आले जातात, जे पर्ण असतात, एकाच देठातून छोटे छोटे पर्ण निघालेले असतात, त्याला आपण काय बोललं जातं, संयुक्त पान असे देखील आपण त्याला बोलले जातो. तर अशा प्रकारे साधं पान म्हणजे जसं आपण बोलू शकतो, ज्या वडाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, पान आहे, ते एकाच पान जो आहे, जो एकाच पान मोठा जो प्रकार जो पान असतो त्या प्रकारचं त्याला काय बोललं जातं, साधं पान बोललं जातो. आणि एकाच पानातून जे छोटे छोटे देठातून जे छोटे छोटे जे पर्ण निघालेली असतात, शाखा निघालेल्या असतात, त्याला काय बोललं जातं, संयुक्त पान. अशा प्रकारे आपण मुलांना पाहिले की ही दोन जी पानं आहेत, साधं पान आणि संयुक्त पान, याच्यात देखील आपण फरक पाहिलेला आहे की साधं पान म्हणजे काय आहे. जसं उदाहरणार्थ बघा आहे, जास्वंद आहे, आपण पाहू की साधं व संयुक्त पान कसं आहे की जे साधं आहे म्हणजे एकाच भागात एकाच पानातून जो मोठा भाग असतो तो साधं पान असतं, आणि एकाच पानातून जे छोटे छोटे देठ निघालेले असतात, जे रोपे निघालेली असतात, त्याला आपण काय बोलतो, संयुक्त पान म्हणजे कंपाऊंड लीफ असं आपण त्याला बोलले जाते. मग त्याची उदाहरणं काय ती देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहिलं. साधं पान आहे जसं आहे जास्वंद आहे, की जास्वंद मग काय एक साधं पान आहे की एका पानातून काय निघालं आहे, एक मोठा काय आहे आकार, एक मोठ्या प्रकारचं जे पान निघालं जातं ते काय आहे, बघा साधं पान आहे. संयुक्त पान काय आहे, उदाहरणार्थ गुलाब आहे, मग गुलाबाला देखील छोटे छोटे काय असतात, पर्ण निघालेले असतात, ते काय आहे संयुक्त पानाचं काय उदाहरण आहे, हे देखील पाहू शकतो. आता आपण मुलांचा तिसरा भाग जो पाहणार आहोत तो आहे खोडाचा भाग पाहणार आहोत. की बघा हे खोड आहे, हे काय आहे, खोड आहे. वनस्पती उंची व आकार खोडावर अवलंबून असते. बघा इथे त्यांनी काय सांगितले, वनस्पतीची जी उंची आहे आणि जो आकार आहे तो कसा आहे, खोडावर अवलंबून आहे. हे जे काय आहे, खोड आहे, म्हणजे याची जी उंची आहे, ही उंची झाडाची उंची आहे, आणि हा जो झाडाचा हा आकार आहे, जो विशाल आकार गोलाकार आकार आहे, तो कशावर आहे, संपूर्णतः तो खोडावर अवलंबून आहे. की ते खोड कसं मजबूत आहे, ते किती म्हणजे कमकुवत आहे, मजबूत आहे, त्यानुसार त्या वनस्पतीची उंची असणार आहे, आणि त्यानुसार त्याची जो आकार असणार आहे त्या वनस्पतीचा त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे खोड हे किती मजबूत असणार आहे ते देखील तुम्ही पाहू शकता की खोडानुसारच, की खोडानुसार त्याची उंची असणार आहे आणि खोडानुसार त्याचा आकार कसा आहे हे आपल्याला इथे काय होते दाखवत आहे. आणि अशा प्रकारे बघा तुम्ही पाहू शकता की ती वनस्पतीची उंची आहे, ती उंची आणि आकार हे काय आहे, खोडावर अवलंबून असते. खोड जितकं उंच तितकं त्याचे काय आहे, तरी खोड जितकं मजबूत तितकं त्याची उंची आणि त्याचा आकार काय आहे त्याच्यावर अवलंबून असतो. हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. आता बघा, खोड हे अन्न निर्मितीय काय करताय, म्हणजे आता खोडाचं कार्य इथे विचारलं आहे. कधी कधी परीक्षेला मुलांना प्रश्न विचारला जातो की खोडाचं कार्य काय आहे, म्हणजे हे जे काय खोड आहे, मग हे काय आहे खोड. बघा हे जे खोड आहे हे काय करत आहे, हे खोड अन्न निर्मितीचं काम करत आहे, अन्न वहनाचं काम करत आहे, अन्न साठा व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचं देखील कार्य करत आहे. की अन्न निर्मिती म्हणजे इथे अन्न निर्माण करायचं तो काम करत आहे, अन्न वहन करायचं, अन्न वहन म्हणजे की अन्न हे इथे याच्या हर एक जे शाखा आहे त्या शाखांना पुरवण्याचं जे काम आहे ते काय करत आहे, या खोडाच्या माध्यमातून होत आहे. उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की बघा, आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा जी आपली अन्न नलिका आहे त्या अन्न नलिकेच्या मार्फत आपण काय करत असतो, जेवण करत असतो किंवा आपण अन्न ग्रहण करत असतो. मग ते अन्न जाण्याचा जो एक मार्ग आहे तो काय आहे, आपलं अन्न नलिका आहे, आणि तो अन्न नलिकेत गेल्यानंतर तो शरीराच्या इतर भागांमध्ये मग तो पोचला जातो. मग छोट्या आतडे, मग मोठ्या आतडे, मग जठर, मग अशा प्रकारे ते पचण्याची क्रिया ही सुरुवात होत असते.
तशाच इथे बघा मला वनस्पतीमध्ये देखील जे अन्नाची जी निर्मिती देखील करण्याचं काम हे खोड महत्त्वाचं काम करत असते. अन्न वहन म्हणजे अन्न वाहून नेण्याचं काम, प्रत्येक त्या झाडाच्या शाखांना पुरवण्याचं काम देखील हे खोडाचं काम आहे मुलांनो. तसं अन्नाचा साठा ही आपल्याला उपलब्ध पद्धतीमध्ये किंवा आपल्याला उपलब्ध काळामध्ये आपल्याला अन्नाचा साठा उपलब्ध असला पाहिजे, त्याचं देखील एक महत्त्वाचं काम काय करत आहे, खोड करत आहे. व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे देखील कार्य करत आहे किंवा काही वनस्पतीमध्ये कशा प्रकारे पुन्हा ते प्रजनन झालं पाहिजे, पुनरुत्पादन झालं पाहिजे, त्यासाठी देखील हे काय करत आहे, खोड महत्त्वाचं काम करत आहे. तर अशा प्रकारे बघा आपण खोडाचं पाहिलं की जसं खोड काय आहे, अन्न निर्माण करायचं काम करत आहे, त्याचप्रमाणे अन्न वहनाचं काम करत आहे, अन्न साठा कशा प्रकारे करायचा त्याचं काम करत आहे. व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादन देखील कार्य कशा प्रकारे केलं जातं त्याचं देखील एक महत्त्वाचं कार्य करत. तर अशा प्रकारे खोडाचं कार्य म्हणून आपण पाहिलं की खोड हे देखील किती मजबूत आणि कशा प्रकारे ते कार्य करत असते हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहत आहोत. ते वनस्पतीच्या भागांना आधार देते. आता बघा हे खोड तुम्ही पाहू शकता, या खोडाची जी जाडी आहे त्याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता मुलांनो. बघा अशा प्रकारे जे खोड आहे त्याची जाडी पाहू शकता. आणि मग जे ह्या खोडाच्या आधारे जे अख्खं पूर्ण जे झाड आहे, या झाडाच्या आधारे वनस्पतीच्या भागांना आधार मिळतो की जितकं खोड मजबूत असेल तितकं ते झाड कसं आहे, मजबूत आहे, ते टिकणार आहे. त्या वनस्पतीचं खोड जेवढं जाड आहे त्याचप्रमाणे ते जितकं उंच आहे तितकं त्याचे जे रूट्स आहेत, त्याची जी मुळं आहेत ती जमिनीवर काय गेली आहेत, खोलवर गेलेली आहेत. आणि मग ते जी खोड आहे ते काय करत असतं, वनस्पतीला आधार देण्याचं काम करत असत. जसं आपण बघा वृद्धापनामध्ये जे मुलं आहेत त्या आईवडिलांना काय करत असतात, आधार देण्याचं काम करत असतात. व अशा प्रकारे ही जी प्रक्रिया आहे ही चालू असते. ती वनस्पतीचं ना आधार देण्याचं काम हे कोण करत असतं मुलांना, खोड हे वनस्पतींना काय करतं, आधार देण्याचं हे काम करतो असं. अशा प्रकारे जे खोडाची जी लांबी तुम्ही पाहू शकता. आपण पाहिलं मुलांना वनस्पतीच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं वनस्पतीचे आपण जे स्ट्रक्चर आहे ते कशा प्रकारे कार्य करतं. आपण फळाच्या माध्यमातून पाहिलं, आपण पानाच्या माध्यमातून पाहिलं, खोडाच्या माध्यमातून पाहिलं. आता आपला जो चौथा प्रकार आहे फळ. फळ हे काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. फळ ही सगळ्यांना आवडतात की नाही, नक्कीच आवडतात. मग प्रत्येकाची आवड ही वेगळी असू शकते. कुणाला चिकू आवडू शकतो, कुणाला पेरू आवडू शकतो, कुणाला मुलांना डाळिंब आवडू शकतं, त्याचप्रमाणे कुणाला आंबे आवडू शकतात, द्राक्ष आवडू शकतात. प्रत्येकाचं जे फळाची जी आवड आहे ती वेगळी आहे. मग हे फळाचं जे कार्य आहे, जे रचना आहे ती कशा प्रकारे बी पासून काय होते, फळ हे निर्माण होत असतं. फळं ही वेगवेगळ्या आकाराची असतात, साहजिकच आहे. कोणतंही फळ हे एकसारखं नसतं. या फळांचा जो आकार आहे तो कसा आहे मुलांनो, तो वेगवेगळा आहे. त्याचा आकार वेगळा आहे, त्याचा रंग वेगळा आहे आणि त्याची चव देखील ही काय आहे, वेगळी आहे. बघा फळ हे वेगवेगळ्या आकाराचे असतात, त्याचा आकार वेगळा आहे, त्याचा रंग वेगळा आहे, त्याची चव वेगळी आहे आणि हर एक फळ वेगळं आहे, एकसारखं फळ नाही. म्हणून ते काय वेगवेगळ्या आकाराची आहेत आणि वेगवेगळ्या जातीचे देखील आहे. एकच जरी फळ असलं तरी, आता उदाहरणार्थ समजा आपण आंबा घेऊया. आंबा हा फक्त दिसायला एकच असला तरी पण तो कसा आहे, तो आंबा केशरी आहे, तो आंबा हापूस आहे, तो देवगड आहे, त्याचप्रमाणे तो घोटी आंबा आहे. तर अशा आंब्याचे देखील अनेक प्रकार आहेत, प्रजाती आहेत. केळ्याचे देखील अनेक प्रकार आहेत. जे काही केळे असतात ते आपण मुंबईमधले जे केळी असतात ते वेगळे असतात, जे मालवणचे असतात ते वेगळे असतात, जे इलायची केळी असतात ते वेगळे असतात, जे त्याचप्रमाणे जे कर्नाटक साईडचे जे केळी असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे फळ जरी एक असलं तरी वेगवेगळ्या प्रदेशातलं जे फळ आहे त्याच्या हवामानानुसार ते फळ काय करत असतं, त्या प्रजातीसारखं किंवा त्या हवामानानुसार ते फळ काय करत असतं, ते वाढत असतं, ती वनस्पती वाढत असते. आणि म्हणून जे सफरचंद आहे त्या सफरचंदामध्ये देखील फरक आहे. द्राक्ष आहे, सफरचंद आहे, कलिंगड आहे, इथे तुम्हाला टरबूज आहे, पपई आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची फळं काय तुम्हाला दिसत आहेत. ही फळे वेगवेगळ्या आकाराची असतात. हर एक जो फळ आहे त्याचा प्रत्येकाचा एक वेगळा आकार ठरलेला आहे, प्रत्येकाचा एक रंग ठरलेला आहे आणि प्रत्येकाचा जो स्वाद आहे, त्याचा जो म्हणजे गोडवा आहे तो देखील काय आहे, ठरलेला आहे. तर अशा प्रकारे बघा फळ हे काय करत आहे, वेगवेगळ्याची आकाराची असतात आणि ती काय करत असतात, आपल्याला नेहमी स्वाद देण्याचं ते काम करत असतात, रस देण्याचं ते काम करत असतात. आपल्या शरीराला आवश्यक जे विटॅमिन्स प्रोटीन्स आहेत ते देखील देण्याचं काम करतात, जेणे आपल्या शरीराची झीज भरून काढण्याचं देखील काम करत असतात. फळामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बी असतात. आता हे तर तुम्हाला माहीतच आहे. फळामध्ये आता एक बी कशामध्ये असते हे तुम्हाला माहिती आहे. कशामध्ये असते,
साहजिकच आहे. तुम्ही म्हणाल आंबामध्ये, तो आंबा आपण घेतला तर आंब्यामध्ये एक कोय असते, त्या कोयला आपण ती एक बी म्हणू शकतो. तसं एक किंवा एकापेक्षा अधिक बिया, मग एकापेक्षा अधिक बिया कशा कशामध्ये असतात? कलिंगडामध्ये असतात, टरबूजमध्ये असतात, पपयामध्ये असतात, खरबूजमध्ये, म्हणजे असे जे मुलांनो की जे मोठ्या आकाराचे जे फळ आहे, भोपळा आहे, त्याच्यामध्ये देखील बिया असतात. तर अशा प्रकारचे जे बिया असतात त्या एकापेक्षा अधिक बिया एका फळामध्ये देखील असू शकतात, किंवा एक फळ जे एका फळामध्ये एक बी देखील असू शकते. उदाहरणार्थ आपण बोललो आंबा आहे, तर अशा प्रकारे बघा हे काय दिसत आहे? कलिंगड आहे. मग या कलिंगडामध्ये एक बी तुम्हाला इथे दिसत आहे का? तर नाही. तर इथे काय दिसत आहे? इथे तुम्हाला अनेक प्रकारच्या ह्या बिया दिसत आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे काय आहे? अनेक प्रकारच्या ह्या बिया आहेत आणि ह्या बिया तुम्ही पाहू शकता, एकापेक्षा जास्त बिया इथे आहेत. हे देखील बघू शकतात. घेवडा, वाटाणा या शेंगा म्हणजे फळेच आहे, की आपण ज्या भाज्या खातो मग त्या भाज्या कोणत्या आहेत? घेवडा आहे, वाटाणा आहे, ज्या शेंगा आहेत, या अनेक प्रकारच्या घेवड्याच्या शेंगा आहेत, वालाच्या शेंगा आहेत, वाटाणा आहे, शेवगा आहे, ज्यामुळे बघा जे छोटे छोटे बघा असे जे दाणे दिसतात ते सर्व काय आहेत? त्यांनी सांगितलं फळेच आहेत. मग हे देखील आपण काय करत आहोत? वनस्पती आपण खात असतो, म्हणजे भाज्यांच्या माध्यमातून आपण ते आपल्या शरीरात जाण्याचे काम करत असते. अशा प्रकारे बघा घेवडा आणि वाटाणा, जो घेवडा वाटाणा हे देखील काय आहे? भाजी आहे, आणि हे देखील आपण शेंगा म्हणून आपण त्याचा वापर, जे शेवगाच्या शेंगा आहेत त्याच्यामध्ये देखील बघा छोटे छोटे जे बिया आहेत त्या देखील आपण खात असतो. अशा प्रकारे हर एक प्रकारची जी भाजी आहे ज्याच्यामध्ये शेंगा आहेत ते आपण खात असतो. आता बघा इथे काय दिलंय तुम्हाला? हे एक मोठं झाड आहे आणि हे रूट्स आहेत. हे काय आहे? रूट्स आहेत. बघा, मूळ मातीला घट्ट धरून ठेवते व वनस्पतीला आधार देते. कशा प्रकारे हे खोड कार्य करते बघा. जो वनस्पतीचा वरचा जो भाग आहे खोड, आपण सुरुवातीलाच पाहिलं की वनस्पतीची जी रचना आहे ती दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे. जो वरचा भाग आहे, जो जमिनी खालचा जो भाग आहे, जो मुळाला धरलेला भाग आहे तो एक भाग आहे, आणि जमिनी खालचा जो खोडालगतचा भाग आहे तो दुसरा भाग आहे. मग इथे त्यांनी सांगितले मूळ मातीला घट्ट धरून ठेवतं. जे जमिनी खाली जे मूळ असतं ते मूळ कशाला घट्ट धरून ठेवतं? ते मातीला धरून ठेवतं. आपण थोडंसं चित्राच्या माध्यमातून पाहूया की समजा बघा हे एक झाड आहे आणि हे काय आहे? हे जमीन आहे, जे आपण जमीन बोलू, आणि ह्याच्या रूट्स आहेत बघा मुलांना. हे काय आहे? आणि इथे काय आहे? माती आहे. इथे काय सांगितले? माती आहे. मग इथे काय सांगितले? मूळ. हे जे मूळ आहे, मग मूळ कोणते? हे सर्व प्रकारचे मूळ, बरोबर आहे. आणि याच्या खाली काय आहे? माती आहे. ही मातीला ते दोघं काय करतायत? घट्ट धरून ठेवते व वनस्पतीला आधार देते. म्हणजे ही जी वनस्पती आहे त्या वनस्पतीला आधार देण्याचं काम कोण करत आहे? मूळ करत आहे. आणि ही मूळ कुणाला धरत आहे? जमिनीत असलेली जी आपली माती आहे त्या मातीला ती घट्ट धरून ठेवल्यामुळे ते काय होत आहे? वनस्पतीला आधार देण्याचं देखील काम होत आहे. हे देखील आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला दिसत आहे की मातीला काय दिलं आहे? मातीला मूळ घट्ट धरून ठेवल्यामुळे वनस्पतीला आधार देण्याचं काम. ही केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बघा इथे तुम्हाला मूळ दिसत आहे, आणि ती प्रचंड प्रमाण. अशा प्रकारची जी मूळ आहे ती मातीमध्ये खोलवर रुजली गेलेली आहेत. हे देखील तुम्ही पाहू शकतात. हे बघा, हे जो आकार आहे हे काय आहे? ही जमीन आहे. ह्या जमिनीलगतचा वरचा जो आहे तो हे काय आहे? खोड आहे. हे पाहू शकता. आणि खोडाच्या खालचा जो भाग आहे तो मूळ आहे. आपण सांगितलं की दोन भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे किंवा विभाजन केलं गेलं आहे. त्याच्यामधले हा जो पहिला भाग आहे हा एक नंबरचा आणि हा आहे दुसरा. तर हा जो मूळ आहे ही काय आहे? सगळी आहे मुलांना माती आहे. काय आहे? ही माती आहे. आणि इथे काय आहे? जमिनी खाली माती असल्यामुळे हे मूळ जमिनीला घट्ट धरून ठेवलं गेलेलं आहे, आणि त्याच्यामुळे खोड कसं आहे? व्यवस्थित आधार देत आहे. कुणाला? वनस्पतीला आधार द्यायचं काम करत आहे. जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्व. जमिनीतील पाणी, जेव्हा आपण झाडांना पाणी टाकतो तेव्हा त्याला पोषण मिळतं, पाणी मिळतं. आणि पोषक तत्वे, पोषक तत्वाचं शोषण म्हणजे काय? की जमिनीमध्ये जे काही पोषक तत्वे असतात ते खोडाच्या माध्यमातून ते अन्न वाहनाचं काम करतात. आपण खोडाच्या भागामध्ये पाहिलं मुलांना की ते काय करतात? पोषक तत्व मिळतात. कुठून मिळतात? जमिनीमध्ये असलेले जे मिनरल्स आहे, जे खनिजे आहेत मुलांना, ते खनिजाद्वारे त्यांना काय मिळतं? पोषण तत्वे मिळतं. व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्य आहे. मुळाच्या द्वारे ते खोडामध्ये जातं मुळांनो. इथे त्यांनी बघा काय दिलंय की वहन करणे. आता हे कसलं काम कार्य आहे? मुळाचं. जमिनीत पाण्याचे पोषक तत्वाचे शोषण करणे, की जमिनीमध्ये जे पाणी गेलं आहे त्या पाण्याचं शोषण करणे, ते साठवून ठेवणे, त्याचे वहन करणे ही मुळाची काय आहे?
मुख्य कार्य आहेत, असं इथे आपण बघा मुलांना पाहिले. तर अशा प्रकारचे जेव्हा बघा एखादं झाड उन्मळून पडतं पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा वाऱ्यामुळे किंवा प्रचंड वारा आला, वादळ आलं, तर अशा वेळी जेव्हा मोठी मोठी झाडं असतात ती उन्मळून पडतात. जेव्हा ती उन्मळून पडतात तर निश्चित तुम्हाला मूळ दिसतं का? तर नाही. त्या मुळाला लागलेली बरीचशी काय असते, चिकटलेली ती माती असते. आणि म्हणून इतक्या वर्षापासून जे झाड मातीने जे घट्ट धरलेलं असतं, रोवलेलं असतं, पकडून ठेवलेलं असतं, कधी कधी अतिवृष्टीमुळे किंवा कधी कधी खूप पूर आल्यामुळे किंवा खूप वादळी वारा आल्यामुळे हे झाडं उन्मळून पडतात. आणि मग काय करतात, ते माती सोडल्या गेल्यामुळे ते झाड पडलं जातं. आणि अशा प्रकारे याची जी क्रिया ही चालू राहते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं मुलांना की जे झाड आहे ते कशा प्रकारे जे मूळ ते मातीला घट्ट धरून ठेवत असतं, हे देखील आपण पाहत आहोत. बघा, गाजर मुळा यामध्ये मूळ अन्न साठा करण्याचे कार्य करते. जो आपण पाहिला गाजर आणि मुळा हे देखील आपल्या शरीराला काय आहे, अत्यंत आपल्याला लाभदायक आहे आपल्या शरीरासाठी. गाजर काय करतं, आपल्या डोळ्यांसाठी चांगलं आहे. आपण नेहमी गाजराचं सेवन करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे डोळे नेहमी चांगले राहतात. मुळा हा देखील शरीराला चांगला आहे की आपण जे खाल्लेला जो अन्न पदार्थ आहे तो पचनाचं काम करतो. यामध्ये मूळ अन्न साठा करण्याचे कार्य आहे की याच्या ज्या मुळामध्ये आहे ते काय आहे, अन्न साठ्याचं देखील ते काम करायचा प्रयत्न करत असतो, की ते काम करत असतं. इथे देखील पाहू शकता. आता बघा, इथे सांगितलं मुळाचे 2 प्रकार आहेत. ते मुळाचे 2 कोणते प्रकार आहेत? एक सोट मूळ आहे आणि एक तंतुमय मूळ आहे. ते कोणत्या प्रकारचं ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, आता हे देखील काय आहे, झाडाचं त्यांनी मूळ दाखवलं आहे. मुळाचे 2 प्रकार आहेत. एक आहे सोट मूळ आहे, म्हणजेच त्याला टॅप रूट बोलणार, व तंतुमय मूळ म्हणजे त्याला फायबर रूट म्हणणार. एक आहे टॅप रूट आहे आणि एक फायबर रूट आहे. आता आपण प्रथम समजून घेणार आहोत की सोट मूळ म्हणजे काय. जसं आता बघा, हे झाड आहे, झाडाचं हे काय आहेत, हे मुळं आहेत. हे मुळामध्ये देखील काय आहे, पाण्याचं शोषण घेण्याचं काम करत आहे, पोषक तत्वे शोषण्याचं काम करत आहे, वहनाचं काम करत आहे. अशा प्रकारे मुलांनी हे मुळाचं कार्य पाहिलं. पण मुळाचे देखील 2 प्रकार पडतात. एक मुळ आहे जे सोट मूळ आहे आणि दुसरं म्हणजे आपण त्याला बोलू शकतो टॅप रूट आहे, व दुसरं आहे तंतुमय मूळ म्हणजे त्याला फायबर रूट असं देखील आपण बोलतो. बघा, याच्यातील फरक आहे. सोटमूळ म्हणजे काय, की जे एक सोटमूळ म्हणजे एक वनस्पतीचं एक मूळ आहे की जे जाडसर जो भाग आहे तो जमिनीच्या खालवर जाऊन तो तिरप्या दिशेने जातो. आणि जो खोडाचा जो मध्य भाग आहे तो काय करतो असतो, वनस्पतीला आधार देण्याचं काम करत असतो. आणि त्या मुळातून अनेक ज्या फांद्या फुटतात त्याला काय बोलतात, सूटमूळ बोलतात. उदाहरणार्थ जास्वंद आहे आणि वड आहे मुलांना, हे देखील तुम्ही पाहू शकता. याला आपण बोलणार सोटमूळ. की एक वनस्पतींना आधार देण्याचं, भक्कम करण्याचं किंवा भक्कम ठेवण्याचं जे काम आहे ते सोटमूळाचं आहे. एकाच मुळापासून अनेक मुळं बाहेर पडतात, जसं गाजर आहे, मुळा आहे, शेंगदाणा आहे, आपण बोलू शकतो. याला काय बोलणार, सोटमूळ आहे. आता हे तंतुमय मूळ. तंतुमय मूळ म्हणजे काय मुलांनो, की ज्याच्यामध्ये एकाच पदार्थापासून किंवा एकाच मुळापासून एकच मुळी निघतो किंवा एक जे धाग्यासारखा, पेशीसारखा जो तंतू निघत असतो त्याला काय बोलणार, तंतुमय मूळ बोलतो. जसं बोलू कांदा आहे, गवत आहे, म्हणजे तो काय आहे, धाग्यासारखा काय आहे, त्याच्यापासून ते मूळ निघत असतं धाग्याच्या आकारासारखा. आणि त्याच्यामुळे त्याला बोललं जातं तंतुमय, म्हणजे तो अतिशय बारीक, लहान, पारदर्शक किंवा आणि एकदम धाग्यासारखा किंवा केसासारखा जो पातळ आहे आणि तो एकाच याच्यातून निघाला जातो मुलांना, पेशीपासून. तर त्याला मुळापासून निघून जातो, एकच मूळ त्याच्यातून निघलं जातं, त्याला आपण बोलणार तंतुमय मूळ. तर मुलांना तुम्हाला कळालंय सोटमूळ म्हणजे काय, त्याचं उदाहरण आहे जास्वंद आहे, वड आहे. आणि तंतुमय मूळ म्हणजे काय ते पाहिलं, आणि त्याचं जे उदाहरण आहे कांदा आणि गवत, हे आपण उदाहरण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे सोटमूळ, मुळाचे 2 प्रकार पडतात. सोटमूळ आहे आणि तंतुमय मूळ आहे, ते देखील आपण पाहिलेलं आहे. की जे सोटमूळ आहे ते काय आहे, की हे वनस्पतीचं जे मूळ आहे जे खोलवर खालच्या भागामध्ये जाऊन ते काय करत आहे, खोडाला आधार देण्याचं जे काम करत आहे. आणि एकाच खोडापासून किंवा एकाच मुळापासून अनेक मुळे तयार होतात. आणि अनेक मुळा तयार झाल्या की त्याला अशा प्रकारची जाडसर प्रकारच्या मुळा तयार होतात. उदाहरणार्थ गाजर आहे, मुळा आहे, ते आपण बोलू शकतो. गाजर आणि मुळा ते आहे, त्याच्यामुळे उदाहरणार्थ जास्वंद आहे, वड आहे. आणि त्याचप्रमाणे इथे आहे जसं तंतुम आहे, जो एकाच प्रकारच्या किंवा एका मुळापासून जो तंतुमय, जसं पारदर्शक आणि धाग्यासारखा जो पदार्थ किंवा धाग्यासारखी जी वनस्पती तयार होते, दिसते, ती आपण काय बोलू शकतो, त्याला तंतुमय. उदाहरणार्थ कांदा आणि गवत आहे. तर अशा प्रकारे आपण मुळांचे 2 प्रकार पाहिले, ते देखील आपण बघूया. आता बघा, पाहूया आपण जो वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता, की वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता का लागली आहे किंवा का गरज भासलेली आहे, ते आपण पाहणार आहोत. नीड्स फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. इथे काय, नीड्स फॉर म्हणजे गरज आहे, क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण. म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण, नीड्स म्हणजे गरज आहे, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. ऑफ प्लांट्स म्हणजे काय, वनस्पतीची, की वनस्पतीच्या वर्गीकरणाची गरज का भासलेली आहे, त्याच्या संदर्भामध्ये आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
बघा आता इथे दिले आहे, वनस्पतीच्या संख्येच्या व विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी. इथे बघा त्यांनी काय सांगितले की वनस्पतीच्या संख्येचे, की वनस्पतीची संख्या ही अमर्यादित आहे, की बऱ्याच प्रकारचे ज्या वनस्पती आहे ज्या दिसायला जरी एकसारख्या असल्या तरी त्याच्यामध्ये काय आहे, विविधता आहे. आणि म्हणून वनस्पतीच्या संख्येचा व विविधतेचा अभ्यास करणे हे सोयीचे होण्यासाठी, की नेमकं वनस्पतीची संख्या किती आहे एक निश्चित आकडा जरी नसला तरी एक अंदाज येण्यासाठी, एक निश्चितता नसली, एक अनिश्चितता जरी असली तरी त्याचा आकडा किती असणे त्याच्यासाठी किंवा विविधतेचा अभ्यास करण्यासाठी, तर अशा किती प्रकारच्या वनस्पती आहेत ते समजण्यासाठी, सोयीचं होण्यासाठी त्याची रचना कशी आहे, मग जो विविधता आहे मग त्या सर्व वनस्पतीची रचना कशी आहे, ती विविधतेचे अवयव कसे आहेत व इतर त्यांची अजून काही वैशिष्ट्ये आहेत का, की उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की ते विशिष्ट हवामानामध्येच येतात का, की त्याच्यासाठी विशिष्ट हवामानाची गरज आहे, विशिष्ट ऋतूची गरज आहे, त्याचप्रमाणे त्याला कोणत्या अजून इतर घटकांची गरज आहे, मोसमाची गरज आहे का, किंवा ते पाण्याशिवाय राहू शकतात किंवा पाण्याशिवाय वाढतात तर त्याला पाण्याची गरज आहे का, की त्याला विशिष्ट हवामानाची गरज आहे का. या सर्व गोष्टींचा अभ्यास इथे करण्यासाठी आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून ते आपल्याला समजण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, विविधतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी व त्याची रचना कशी आहे, त्यांचे अवयव कसे आहेत आणि अजून इतर वैशिष्ट्ये कोणती आहेत का, या संदर्भाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वर्गीकरण करणं हे गरजेचं आहे. यांच्यातील साम्य व भेद यांच्या आधारे वर्गीकरण करतात. यांच्यातील साम्य व भेद, आता इथे त्यांनी काय सांगितले बघा, यांच्यातील साम्य व भेद, हा काय आहे, साम्य आणि हा भेद आहे. साम्य म्हणजे सारखेपणा, की काही वनस्पतीमध्ये सारखेपणा आहे का, किंवा भेद म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळेपणा आहे का, विभिन्नता आहे का, विभिन्नता आहे का, म्हणजे जे ज्या वृक्ष आहे किंवा जे वनस्पती आहे यांच्यामध्ये काही साम्य आहे, सारखेपणा आढळून येतोय का, की दोन वनस्पतीमध्ये किंवा चार वनस्पती यांच्यामध्ये काही भेद आहे का, भेद म्हणजे वेगळेपणा आहे का, यांच्या आधारे वर्गीकरण करतात. की यांच्यातील काय फरक आहे आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. याच्यातील साम्यता आहे का, किंवा त्याच्यामधील काही भेद आहे का किंवा वेगळेपणा आहे का, ते देखील बघण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, की या गोष्टीचं क्लासिफिकेशन म्हणजेच आपल्याला वर्गीकरण करणं हे तितकंच गरजेचं आहे. मग हे वर्गीकरण कोणी केलं आहे ते देखील आपण पाहूया. जो कार्लस लिनियस जो हा एक शास्त्रज्ञ होता मुलांनो, या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केलेले आहे. शास्त्रीय म्हणजे सायंटिफिकरित्या शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. कॅरोलस लिनियस हा जो शास्त्रज्ञ आहे मुलांनो, तो शास्त्रज्ञाने या वर्गीकरणाचा, वनस्पतीच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला गेलेला आहे. आणि ते वर्गीकरण कोणी केलं आहे, कॅरोलस लिनियस यांनी काय केलेलं आहे, वनस्पतीचं कशा प्रकारे वर्गीकरण केलं गेलं पाहिजे याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केलेला आहे.